नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना। मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये। झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आणि आज आहे आषाढी एकादशी। तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा। आणि आज आम्ही तयार होऊन निघालेलो आहे खेड शिवापूर जवळ असलेल्या त्रिमंदिरामध्ये। आणि आज आमच्यासोबत नित्तू देखील येणार आहे। नित्तूला सकाळी सकाळी लवकर उठवले आणि तयार करून ठेवले आणि नंतर आम्हाला जावरायला उशीर झाला। सकाळचे 10 वाजलेत आणि आता आम्ही निघणार आहे। जरी 10 वाजले असतील तरी वातावरण एकदम छान आहे। पाऊस वगैरे नाहीये पण आभाळ आलेलं आहे। पाऊस कधीही पडू शकतो। आपण रेनकोट वगैरे घेऊन जाणार आहे। नित्तूला सोबत घेऊन जातोय तर आपल्या सोबत खाण्याच्या गोष्टी असायला पाहिजेत, त्यामुळे एक डाळिंब सोलून घेतले। आज उपवास असल्यामुळे मी शेंगदाण्याचे लाडू बनवलेत, हे देखील घेऊया आपण। एकादशी निमित्त आपण विठ्ठलाचं दर्शन घेऊया। घरातले देवाची आत्याने सकाळ सकाळी लवकर उठून पूजा केली। पकड नित्तू, उठा। आणि ही आहे मी आज काढलेली दारासमोरची रांगोळी। लेट्स काय गो। बघा निखिलचे कसे हाल झालेत, सगळे अंगावर चिखल उठलाय। आणि आपण पोहोचलेलो आहे मंदिरामध्ये। हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे। इथून जिना आहे वर जायला। फर्स्ट टाइमच आलोय, बघूया कसं आहे ते मंदिर। निखिल बाबा ही आहे मंदिराची बॅक साइड। अजून आपण आतमध्ये गेलेलो नाही। बॅक साइडला बघू शकतो काही बांधकाम अजून अपुरं राहिलेलं आहे, ते सुरू आहे। ही आहे मंदिराची दुसरी बाजू आणि बाजूलाच आपल्याला डोंगर दिसतोय। डोंगर एकदम काळेभोर झालेत, म्हणजे की पाऊस येण्याचं लक्षण आहे हे। मंदिराच्या बाजूलाच हे रिकामं ग्राउंड आहे। शेजारीच हिरवीगार झाडी आहेत। या ठिकाणी लेडीज आणि जेंट्ससाठी वॉशरूम आहेत आणि शेजारीच फूड कोर्ट देखील आहे। आज उपवास असल्यामुळे आम्ही नाश्त्यासाठी शाबू खिचडी घेतलेली आहे, सोबत दही पण आलेलं आहे। या ठिकाणी आपला चहा आलेला आहे। या ठिकाणी असणाऱ्या कॅन्टीनमध्ये आम्ही नाश्ता केला। या ठिकाणी आम्ही प्रसाद घेतलेला आहे सोबत घरी नेण्यासाठी। नाश्ता वगैरे करून झालाय, आता फायनली आपण मंदिरात जाणार आहे। नुकताच पाऊस पडून गेलाय आणि वातावरण बघा कसं छान झालंय, खूपच मस्त वाटतं इकडे। मंदिराच्याच बाहेर बघा ना किती सुंदर अशी झाडी लावलेली आहेत। आजूबाजूला जर झाडं सुंदर सुंदर फुलं असतील ना तर वातावरण एकदम छान होऊन जातं, मन देखील खूप प्रसन्न होतं। आपल्या स्वागतासाठी या ठिकाणी म्युझिक देखील लागलेलं आहे। बाजूलाच हा हायवे आहे आणि हायवेला लागूनच हे मंदिर आहे। मंदिराच्या बाहेर बघा कसं पाणी वाहतं इथून।
मंदिराच्या बाहेर हे सुंदर असं लॉन आहे बघा. मंदिराच्या बाहेर हा छान असा हत्ती आहे आणि तो आता हत्तीसोबत फोटो काढते. मंदिराच्या बाहेरच आपल्याला सिंह बघायला मिळालेला आहे आणि नित्तू आता इथे फोटो काढायला उभी राहिली. चला तर मग आता आपण मंदिरातून दर्शन घेऊन येऊया. या ठिकाणी सिमंदर स्वामींची मूर्ती आहे. हा जो आपण फोटो बघतोय तो ज्ञानी परमपूज्य दादा भगवान आणि त्यांच्यासोबतच निरुमा यांचा आहे. जय हनुमान, हनुमानजीची मूर्ती. आणि आता आलेलो आहे आपण शंकराच्या मंदिरामध्ये. ओम नमः शिवाय. या ठिकाणी माता पार्वतीची मूर्ती आहे आणि इकडे शंभू महादेवाचं शिवलिंग. भगवान श्री कृष्ण कोण आहे? मंदिरामध्येच या ठिकाणी आपल्याला हिंदी मराठी पुस्तकांचा संग्रह देखील बघायला मिळतो. इथून आपण काही पुस्तकं खरेदी करू शकतो. भव्य दिव्य असा मंदिराचा परिसर आहे. मंदिराचा गाभारा देखील खूप मोठा आहे. प्रचंड शांतता आहे या ठिकाणी, त्यामुळे इथल्या फिलिंग्स खूपच भारी आहेत. या मंदिराची विशेषता म्हणजे या ठिकाणी फोटो शूटिंग अलाउड आहे. आत्ताच बांधलेलं हे मंदिर आहे, नवीन आहे, त्यामुळे कदाचित इथे आता अलाउड केलं असेल. काही दिवसानंतर हे देखील बंद होईल. मंदिराचा बाहेरचा भाग देखील खूपच स्वच्छ आहे, त्यामुळे इथलं वातावरण खूप मस्तच वाटतंय. मंदिर खूप छान होतं. मंदिरात छान दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर तिथे बसलो होतो तर नित्तू चेअरवरून खाली पडली तर तिच्या डोक्याला असं इथे टेंगूळ आलं आहे. त्यामुळे आमचा मूड खूप अपसेट झाला आणि आम्ही तिथून माघारी आलो. आणि येता येता आम्हाला फर्निचर खरेदी करायचं होतं. म्हणजे घरात आमचं कपाट आहे, त्यात कपडे आमचे पुरत नाही आहे, त्यामुळे दुसरं एक कपाट घ्यायचं होतं. तर आता कपाट घ्यायला एका फर्निचरच्या शॉपमध्ये आलो आहे. हे जे समोर दिसतंय ते कपाट आम्हाला सर्वात जास्त आवडलेलं, परंतु ते खूपच मोठं आहे असं वाटतं, त्यामुळे ते घेत नाही आता आम्ही. या ठिकाणी लाकडी कपाट देखील खूप छान आहेत, परंतु ही खूपच मोठी आहेत आणि आम्ही रेंटच्या घरात राहतो, त्यामुळे सारखं सारखं घर बदलावं लागतं. तर एवढं मोठं कपाट आपल्याला नाही घेता येणार. जय हनुमान फर्निचर, या ठिकाणी आम्ही फर्निचरची खरेदी केलेली आहे.
टेम्पोमध्ये आपण घेतलेलं सामान ठेवलं आहे. आता घरी जाऊन बघूया काय काय घेतलं ते. कपाट घरात आणण्यासाठी दरवाजा ओपन करून ठेवला आहे. आता रांगोळी पुसली जाईल मला वाटतं. घरी आलोय आणि सगळ्यांना भूक लागले, त्यामुळे आज फ्रूट चिरले सगळ्यांना खाण्यासाठी. जेवणासाठी शाबूचे थालीपीठ बनवलेले आहे. या सर्वांनी जेवायला. या ठिकाणी मी आणि नित्तू आवरून तयार झालेलो आहे आपण नवीन घेतलेल्या कपाटाची पूजा करण्यासाठी. कपाटासोबत आम्ही आणखी एक वस्तू घेतली, ती पण चला आता दाखवते काय आहे ती. या ठिकाणी पूजेसाठी मी हे ताट बनवलेलं आहे. चला आता आपण पूजा करूया. हे आहे आपण घेतलेलं नवीन कपाट आणि त्याच्यासोबतच आहे ही निखिलसाठी घेतलेली चेअर. गेली 2 वर्ष झालं निखिल वर्क फ्रॉम होम करतोय. 16 तास बस कम्प्युटरवरती काम असतंय, पण साध्या चेअरवरतीच तो आत्तापर्यंत बसत होता. तर आज आम्ही फायनली नवीन चेअर घेतले. संध्याकाळचे 8 वाजलेत आणि पसारा बघा केवढा पडलेला आहे. आणि हा सगळा पसारा मला आता 1 तासावरच आवरायचा आहे. नवीन कपाटात या ठिकाणी मी नित्तूचे सगळे छान छान फॅन्सी फ्रॉक जे आहेत ना ते लावून घेतलेत. मस्त बसलेत. आता गेले 2 वर्ष झालं मी हे फ्रॉक असे एका पिशवीत भरून बाहेरच ठेवलेले होते. या ठिकाणी हँगरला मी आत्यांच्या काही साड्या ठेवलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आजचा सुट्टीचा दिवस संपलेला आहे. चला तर मग बाय, गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. बाय, गुड नाईट सर्वांना.